उन्हात आहे, मी कसं करायचं आता? हा, म्हातारा झालो, एक काम करता येत नाही ना, काय होत नाही. क्रिया काय आपण यांच्याशी जाणून घेऊ. सर्वप्रथम आमचे हनीफ भाई हे मौलाना सिद्दीक अहमद उर्दू हाई ह्या शाळेवर विना अनुदानित तत्वावर इथे अपॉइंटमेंट झाला होता. कसं बस शासनाचा जे काळा धोरण होतं विना अनुदानितचा, ते जाऊन यांना पहिले 20% मिळाला, नंतर 40 झाला आणि 60 झाला, आणि आता 80च्या आशेवर लई आशा होती. काल उद्या जे पुरवणी मागण्या सादर झाले होते ते पुरवणी मागण्यामध्ये त्यांना काहीच भेटलेलं नाही. एक घोर निराशेमध्ये आम्हाला एक चांगलं पण वाटू लागलं नाही का आमचे एक सेवक इथे परिश्रम घेऊन उन्हातानात दिवसरात्र आम्हाला सुट्टे होते उन्हाळ्यात, पण ह्या सेवकाला सुट्टे नसते, हे इथे होते आणि आज ते अंशतः अनुदानित ह्या तत्वावर आज रिटायर होतो. फार आम्हाला एक समाधान तर नाही, कारण आता त्यांना काही घुसरबसर करायची काही व्यवस्था नाही, कारण शासनानं काही आम्हाला अंशतः अनुदानाला मेडिकल दिलेलं आहे और नाही आम्हाला काही पेन्शन वगैरे आहे. आता मला हे प्रश्न सरकारला विचारायचा आहे का शासन यांचा आता परिवाराची काही जबाबदारी घेणार का, यांचा काय होणार? आम्हाला तर अनेक प्रश्न आहे, मी ते बोलणारच आहे, पण मला पण वाटतं की हे शासनाचा जो चुकीचा धोरण आहे ते शासन निर्णय सगळ्यांना लाभतो. 14 ऑक्टोबरला शासन निर्णय निघालेला आहे, त्याचा काही अंमलबजावणी झालेली नाही. आम्हाला आशा होती की 1-2 वर्ष हे 100% वर रिटायर झाले असतं, त्यांचं काही चांगलं भलं झालेलं होतं. असा मला एक प्रश्न शासनाला विचारायचा आहे की तुम्ही नेहमी सकारात्मक बोलून काही आम्हाला काही देत नाही, नुसतं फसवणूक. आणि आमचे शिक्षक आमदार करतात, बोलतात, काही करतात, पण आम्हाला प्रत्यक्षात काही भेटलेलं नाही ना. शिक्षक 7 आमदार आहे, पदवीधर आमदार आहे, यांचा इतका प्रश्न जे मिटत नाही शासनाचा, तर काय करू, काय जगवा का मरावा, असा एक प्रश्न आमच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लाभलेला आहे. आमचे हनीफ भाई जे आता रिटायर झालेला आहे, हे शासनाचे कडकडीची नम्र विनंती आहे का आता काहीतरी तरतूद करा. याच्या सारखे काही महाराष्ट्रात 60,000 शिक्षक आहे, ते काय त्याचं काही शिक्षक तर आत्महत्या केलेले आहे. तर मला एक प्रश्न सरकारला विचारायचा आहे की सरकार आता शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा अंत तुम्ही बघून या. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्याशी की हे जे सेवक रिटायर झालेले आहेत त्यांच्या पेन्शन वगैरे काय मिळणार का नाही? काही नाही सर, आता काही भेटणार नाही. यांची काल 30 जूनला शेवटचं आज जे होतं सेवा समाप्त झाली. आता सेवानिवृत्त झाल्यानंतर आता काही 1 दिवसाचं पण पेमेंट भेटणार नाही, कशाचंही पेन्शन वगैरे काही नाही यांना. आणि त्यांचा गुजर कसा होणार ह्यापुढे? आता हेच मी पहिलेच सांगितलं की मला हे प्रश्न आहे की त्यांचे परिवाराचा त्यांचे 2-3 लेकर बाळ आहे, त्यांचे पण मूल्य झालेले आहे सध्या, त्यांचं कसं होणार? कारण त्यांना काही पेन्शन नाही. तुम्हाला हे सरकारला का पाहिजे? सरकारला माझी एक नम्र विनंती आहे, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री यांना, की तुम्ही नुसतं सकारात्मक बोलून आमच्या शिक्षकाचा जीव असा घालू नये. माझी एक विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आम्ही सगळ्या शिक्षकांना हे सेवाचं संरक्षण द्यावं, त्यांना पेन्शनसाठी काही करावं आणि मेडिकल साठीही पण काही करावं. आपण हा शाळेचे मुख्याध्यापकशी बोलून घेऊ. मी मुख्याध्यापक शेख सर रांजणी. आज माझे बी काही जास्त दिवस राहिलेले नाही, परंतु शासनाचे माझे अनेक शिक्षक बळी गेलेत. उन्हाळी गेला, पावसाळी गेला अधिवेशन, आणि आमचे आमदार जे आम्ही निवडून दिलेले आहे, काळेसाहेब म्हणतात की पावसाळी, ज्या वेळेस उन्हाळीचं अधिवेशन होता त्यावेळेस म्हणले पावसाळी अधिवेशन, आणि कालच त्यांची पोस्ट वाचून इतकं मनाला दुःख वाटलं की यांना ठेवले काय शासनानं की बाबा पावसाळी अधिवेशन गेलं, आता हिवाळी अधिवेशन. हे शासनाचं हे काय चाललंय? अनेक संघटना बिचारे लढले, आझाद मैदानावर राहिले, काही कित्येकी माझे शिक्षक आत्महत्या करून घेतले. तर माझे तर 4 वर्ष बाकी आहेत. आता शासन काय करेल? हा शासन
जे धिक्कार आहे, आम्ही कसं करू, आम्ही सकारात्मक एक असं शब्द पाठ करून घेतली या शासनानं की ज्या वेळेस बी आम्ही विचारले की आमचं अनुदानाचं काय करणार, तर सकारात्मक आहे. परवाच्या दिवशी आमचे शिक्षण मंत्री माननीय भुसे साहेब म्हणतात की फाईल गेलेली आहे, आणि काल जे पुरवणी मागणीमध्ये बघितले कित्येक अनेक शिक्षक इतके दुःखी झाले की त्याच्याबद्दल माझा शब्द नाही. परंतु एक शासनाला कळकळीत विनंती आहे की लवकरात लवकर याच पुरवणीमध्ये वर्ग करून आम्हाला न्याय द्यावा, आम्हाला अनुदान द्यावा, हीच माझी नम्र विनंती आहे. माझे सेवक हनीफ खान पठाण आज सेवानिवृत्त झाले. आज मनाला काय दुःख वाटतंय, कारण आज पूर्णपणे शाळा अनुदानावर न येऊन अपूर्ण आम्हाला आज सेवानिवृत्त झाले, आज सोडून जात आहेत. तर शासनाला विचार करावा लागेल की यांच्यासाठी काय करू शकतात. असे अनेक लोक रिटायर होणार आहेत, सेवानिवृत्त होणार आहेत. त्याच्याबद्दल मी हेच बोलतो की आमचे हे आणि भाई दिवस आणि रात्र अहोरात्र यांनी सेवा केली, शाळेची केली, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सोय प्रत्येक चांगली सोय केली. आणि मी शासनाला हेच सांगू इच्छितो की कृपया करून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि अनुदानासाठी काही ना काही पाठपुरावा करून याच अधिवेशनामध्ये आम्हाला अनुदान द्यावे.